संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरतीचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. मित्रांनो, दुपारी मी तुम्हाला सांगितलं होतं की जाहिराती अपलोड करण्यासाठी नवीन संस्थेला कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही. अनेक यूट्यूबर असतील, टेलिग्राम चॅनलवाले असतील, त्यांनी सांगितलं होतं की मुदतवाढ काही झडपी मनपाला मिळण्याची शक्यता आहे. परंतु मी वरीलप्रमाणे जी माहिती दिली दुपारी त्याप्रमाणे खरं ठरलेलं आहे आणि जी काही माहिती आपल्या चॅनलला मिळते ती पूर्णपणे 100% खरीच मिळते. तर त्याप्रमाणे आपल्याला कुठलीही मुदत दिलेली नाही आहे. फक्त ज्यांचे राहिलेले आहेत, उर्वरित आहेत त्यांना उद्यापर्यंत 24 तारखेपर्यंत त्या ठिकाणी त्यांच्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड करायच्या आहेत. मित्रांनो, मला एक जळगाव जिल्हा परिषदेची एक जाहिरात त्या ठिकाणी बरीच व्हायरल झालेली आहे आणि ती व्हायरल झाल्यामुळं अनेक एस टी पी एसच्या उमेदवारांचे मला फोन आले की सर, जळगाव जिल्ह्याच्या जाहिराती, एस टी पी एसच्या जाहिराती दिसत आहे, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हा परिषदेच्या म्हणजे एस टी पी एसच्या संदर्भातल्या जाहिराती येतील का किंवा अशा काही अपलोड झाल्यात का की पवित्र पोर्टलमधून ह्या जागा भरल्या जातील का, अशी अनेक माहिती त्या ठिकाणी विचारत होते. तर मित्रांनो, एक सांगतो की 3 जानेवारी 2024ची ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात चुकीने त्या ईओने दिलेली होती. त्यामुळे ती जाहिरात रिवाईज झालेली आहे. त्यामुळे ती जी जाहिरात आहे जुनी ती चुकीची आहे. नव्याने त्या ठिकाणी जाहिरात पोर्टलला जळगावची अपलोड झालेली आहे. त्यामुळं जी एस टी पी एसची पदं होती ती एस टी पी एसची एकही पद या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाणार नाही. ही एस टी बांधवांना म्हणजे ही जी काही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवतो, कारण अनेकांचे मला कॉल मेसेज आले. तर त्या पद्धतीनं एस टी पी एसची ती चुकीनं आलेली आहे. त्यानंतर पोर्टलला एक सूचना आली आहे की सध्या महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत. त्या सूचनामध्ये तुम्ही बघितलं असेल की जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या रिक्त पदे जे भरायचे सांगितले होते की आरक्षणानुसार आणि विषयानुसार रिक्त पदे भरण्याची सुविधा 15 तारखेपासून त्यांना दिली होती, 15 जानेवारीपासून. तर त्याची अंतिम मुदत ही 22 तारखेला दिलेली होती आणि 22 तारखेला दिल्यानंतर आज मुदतवाढ मिळेल का हा प्रश्न सर्वांपर्यंत होता, परंतु मुदतवाढ दिल्यात आलेली नाही आहे. तरी ज्या लोकांनी पोर्टलला लॉग इन केलेलं होतं, त्यांच्या अडचणी उर्वरित राहिलेल्या होत्या, त्यांना उद्यापर्यंत संधी आहे. म्हणजे त्यांना उद्यापर्यंत ह्या जाहिराती त्यांच्या अपलोड होतील. तर फक्त त्यांनाच ही सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांनी त्या ठिकाणी सूचनामध्ये सुद्धा सांगितलेलं की व्यवस्थापनाने पोर्टलवर नोंदणी करून जाहिराती, आरक्षणाविषयी जाहिराती नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आलेली आहे. म्हणजे मी जे दुपारी माहिती दिली होती ती त्या पद्धतीचा आज सूचना आलेल्या आहेत व्यवस्थापनासाठी संदर्भातल्या. त्यानंतर दुसरी सूचना अशी दिलेली की वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया दिनांक 24/1 पर्यंत पूर्ण करता येईल. म्हणजे 24 तारखेपर्यंत त्यांना आपापल्या जाहिराती ज्या आहेत त्या संबंधित वर्तमानपत्रामध्ये द्यायच्या. आता उद्यापर्यंत त्या जाहिराती त्या ठिकाणी म्हणजे दिसतील. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील विविध पोर्टलवर प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनाने शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध देण्याची कार्यवाही करावी. बघा, 7/2/2019 मध्ये जी तरतूद होती की आपल्या जवळच्या लोकप्रिय ज्या राष्ट्रीय म्हणजे सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती द्यायच्या तर त्या जाहिराती तुम्हाला त्या ठिकाणी आता दिसतील. म्हणजे तुम्ही लोकमत, सकाळ, पुढारी, दिव्य मराठी, लोकसत्ता हे वर्तमानपत्र त्या ठिकाणी बघू शकता. यामध्ये तुम्हाला आता झडपीच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील आणि विविध खाजगी संस्थेच्या व्यवस्थापनाच्या असतील, ह्या जाहिराती तुम्हाला आता ह्या पेपरमध्ये दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर चौथी जी सूचना त्यामध्ये दिली आहे की विविध मुदतीत पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा दिनांक 29/1 पर्यंत देण्यात येईल. म्हणजे 29 जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सर्व त्या ठिकाणी जाहिराती बघायला मिळतील. कुठल्या प्रवर्गाला, कुठल्या कास्टला त्या ठिकाणी कास्ट वाईज जाहिराती आलेल्या आहेत हे सर्व त्या ठिकाणी 29 तारखेपर्यंत किती जाहिराती आलेल्या आहेत, किती पोर्टलला जागा आल्या आहेत, हे सर्व माहिती तुम्हाला 29 जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी दिसणार आहे. 5वी जी सूचना आहे त्यामध्ये दिले की पवित्र पोर्टल प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील आर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र म्हणजे लगेच
प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील, त्याबाबतच्या स्वतंत्र सूचना करण्यात येतील. म्हणजे ह्या ज्या सूचना आहेत ह्या सध्या व्यवस्थापनासाठीच्या सूचना आहेत, परंतु उमेदवारांसाठीच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आता लवकरच आपल्याला बघायला मिळतील. 29 जानेवारीला ज्यावेळेस सर्वांना त्या जागा पवित्र पोर्टलला आपल्याला मिळतील बघण्यासाठी, त्यानंतर मला वाटतं ह्या सूचना उमेदवारांसाठी येतील आणि वर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कारवाई करावी व मुदतीचे जे काही पालन करावे अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु आतापर्यंत पोर्टलला किती जागा अपलोड झाल्या हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. अनेक जण विचारतात की सध्या पोर्टलला किती जागा अपलोड झाल्या आहेत. तर आत्तापर्यंतचा आकडा आहे 20,400. जवळपास पोर्टलला 20,400 रिक्त पदे हे पोर्टलला अपलोड झालेली आहेत आणि उद्या परवापर्यंत हे साधारणतः 22 ते 20 हजारापर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणतः 22 ते 24च्या मध्ये ह्या जाहिराती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एवढ्या रिक्त पदे त्या ठिकाणी आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जातील. आजचा जो आकडा होता तो 20,400 होता. पुढील जी काही अपडेट्स असतील किंवा माहिती असेल ती माहिती आपल्याला लवकरच देईल. साधन व्यक्ती संदर्भामध्ये तो GR त्यामध्ये काही बदल करून नवीन GR येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू आहे. याबाबतची माहिती अद्याप म्हणजे येणार का नाही येणार त्याबद्दलची माहिती उद्यापर्यंत आपल्यापर्यंत देण्यात येईल. परंतु एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की पवित्र पोर्टलला आता सुरुवात झालेली आहे आणि आठवड्यामध्ये ही परिस्थिती जे अनेक लोक निगेटिव्हमध्ये होते, मला वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये ह्या सर्व प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला आता जाहिराती दिसतील. त्या ठिकाणी प्रेफरन्स लॉक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. आणखीन एक लोकसभेचं बिगुल आता वाजण्याची शक्यता आहे. आज इलेक्शन ऑफ कमिशन इंडिया जे भारताचं राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे त्यांचं एक पत्र त्या ठिकाणी बघितलं. 16 एप्रिल ही मतदानाची तारीख असू शकते असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, म्हणजे एंडिंगपर्यंत. तर मला असं वाटतं की त्यांच्याही हे जे काम आहे हे कामाला आता गती आलेली आहे. पुढच्या 15-20 दिवसामध्ये परिस्थिती आता वेगळी निर्माण होऊ शकते. लोकसभेच्या आचारसंहिता त्या ठिकाणी लागू शकते. तत्पूर्वी फक्त आपल्या प्रेफरन्स त्या ठिकाणी घेण्यात येतील, परंतु याद्या लागण्याची शक्यता फार फार कमी आहे. जुलैच्या नंतर आपण त्या याद्या लागतील आणि नियुक्ती त्यानंतरच मिळणार आहे. त्यामुळं लोकसभेच्या आधी ज्यांना असं वाटतंय आपल्याला निवड होईल किंवा ज्या शाळा मिळतील तर असं होणार नाही. हा एक माझा अंदाज आहे, मी केलेल्या अभ्यासानुसार सांगतोय तुम्हाला. तर मित्रांनो परत एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण ही जी काही माहिती आहे ही माहिती पूर्णपणे आपल्याला समजलीच असेल आणि उद्या तुम्हाला याही पुढची जी काही माहिती असेल ती माहिती देण्याचा प्रयत्न करेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.